अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। राखी पौर्णिमा। राखी पौर्णिमा ही 19 ऑगस्ट सोमवार या दिवशी आहे। तर राखी पौर्णिमा म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण असतो। तर ह्या सण आपण राखी पौर्णिमा साजरा करतो। तर राखी बांधताना आपण कोणता मंत्र म्हणावा किंवा राखी बांधताना काय काळजी घ्यावी, तर हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर लहानपणापासून सोबत राहिलेले बहीण भाऊ एकमेकापासून दूर राहिले तरीही लहानपणीच्या आठवणी त्यांनी नेहमी आपल्या हृदयात ह्या साठवलेल्या असतात। भाऊ बहीण हे एकमेकाचे प्रेरणास्थानसुद्धा असतात बरं का। कारण पूर्वी राखीला रक्षासूत्र म्हटले जाते। तर प्रत्येक प्रांतात ह्याला वेगवेगळी नावे आहेत। दक्षिण भारतात त्याला नारळी पौर्णिमा असे म्हणतात। राजस्थानमध्ये रामराखी म्हटले जाते। तर ही श्रावण पौर्णिमा आहे 19 ऑगस्ट सोमवारी। तर ही सोमवारी रात्री 3:04 ही पौर्णिमा चालू होते आणि ती रात्री 11:55 पर्यंत संपते। तर या शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेली राखी हे एका कवचाप्रमाणे कार्य करू शकते। यंदा भद्रायोग आहे। महत्त्वाची कार्य ही भद्रा काळात करत नाही असे मानलं जातं, कारण भद्रा हा अशुभ मानला गेला आहे। परंतु भद्रा काळात राखी बांधले तर अशुभ होईल असे काही तथ्यही शास्त्रात सांगितले नाही। त्यामुळे तुम्ही राखी ही कधीही बांधू शकता। तर सकाळी स्नान करून उठून आपल्याला स्वच्छ व्हायचं आहे आणि आपल्या वडीलधाऱ्या मंडळीचा आशीर्वाद घ्यायचा आहे। मग आपल्याला कुलदेवतेचाही आशीर्वाद घ्यायचा आहे। नंतर एका हातात आपण ताट घ्यायचं आहे। ताटात आपण राखी, अक्षदा, कुंकू, मिठाई, दिवा ह्या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत। नंतर आपल्याला काय करायचं आहे, नंतर आपल्याला अगोदर राखी आपल्या कुलदेवतेला बांधायची आहे। म्हणजे प्रथम आपल्याला असं म्हटलं तर कृष्णाला बांधली तुम्ही राखी तरीही चालेल। मग आपल्याला भावाला राखी बांधायची आहे। तुम्हाला जर भद्रा पाळायचा असेल तर तुम्ही 1:30च्या नंतर राखी बांधू शकता। तर भावाला राखी बांधताना काय करायचं, राखी ही बांधताना आपल्याला पूर्व पश्चिम हे बसून घ्यायचे। पूर्व पश्चिम बसल्यानंतर आपल्या पूर्वजाचे आशीर्वाद मिळतात असं म्हणतात। राखी बांधताना डोक्यावर हे टोपी घ्यावी। टोपी नसेल तर तुम्ही रुमाल घेतला तरीही चालेल, परंतु राखी बांधताना डोक्यावर तुम्ही काहीतरी नक्कीच घ्या। नंतर कुंकू, अक्षदा आपल्याला लावून घ्यायच्यात आणि आशीर्वाद म्हणून डोक्यावर आपल्याला अक्षदा टाकायच्यात। परंतु इथे एक लक्षात ठेवा, अक्षदा घेताना आपल्याला पांढऱ्या अक्षदा घ्यायच्या नाहीत, आपल्याला हळदी कुंकू मिश्रित अक्षदा घ्यायच्या आहेत। कारण पांढऱ्या अक्षदा आपण देवाला वापरतो, परंतु भावाचं औक्षण करताना किंवा कुठलेही एखादा आपण वाढदिवस साजरा करतो त्यावेळेसही अक्षदा आपल्याला रंगीत म्हणजे मिश्रित कलर करूनच घ्यायचे आहेत। नंतर आपल्या भावाच्या उजव्या हातावर आपल्याला राखी बांधायची आहे। राखी बांधताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, कारण मंत्र म्हटला तर राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे म्हणतात। तर मंत्र कुठला आहे, येन बद्ध बलिराजा दानवेंद्र महाबल तेन त्वाम प्राप्ती बधनामी रक्षे माचल माचल हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र जर म्हणता येत नसेल तर फक्त एवढंच म्हणायचं की माझ्या राजासारख्या भावाला आयुष्य, आरोग्य, धनसंपत्ती लाभो, त्याला कधीही त्याच्यावर कुठलं संकट येऊ नये, माझा भाऊ एका राजाप्रमाणे राहू दे असं त्याचा अर्थ आहे। म्हणजे काय, आपल्या भावाला इथं आपल्याला ऐश्वर्य, आरोग्य, सुख, संपत्ती सर्व काही मागायचं आहे, माझा भाऊ नेहमी सुखी राहो असं आपल्याला राखी बांधताना म्हणायचं आहे। नंतर काय करायचं, आपल्याला ताटही जमिनीवर ठेवायचं नाही। दुसरी बहीण असेल तर तिच्या हातात तुम्ही देऊ शकता, नसेल तर तुम्ही जागेवर वरी ठेवलं तरीही चालेल। मग आपलं झालं हे रक्षाबंधन। भाऊ जर लहान असेल तर त्यांनी बहिणीच्या पाया पडलं तरीही चालेल, परंतु बहिणीने इथं भावाला नारळ म्हणून एक म्हणजे गिफ्ट द्यायचे। आपल्याला बहिणीने भावाला नारळाचं गिफ्ट द्यायचे, कारण आपला भाऊ काहीतरी आपण बहिणीकडून गिफ्ट म्हणून इथं आपण नारळ दिला तरीही चालेल। असं झालं हे आपलं रक्षाबंधन। तुमचा भाऊ जर तुमच्यावर रागावला असेल किंवा तुमच्या नात्यात जर दुरावला असेल तर या रक्षाबंधनाच्या दिवशी तो दुरावा तुम्ही दूर करा आणि भावा बहिणीच्या पवित्र अशा प्रेमाच्या सणाला तुम्ही आजपासून सुरुवात करा। कारण नातं खूप महत्त्वाचं असतं, कारण कितीही पैसे दिले तरी भाऊ
आपल्याला आपल्या भावासारखा भेटत नाही। त्यामुळं तुम्ही जर आपल्या भावावर रागवले असेल तर तो दुरावा तुम्ही या राखी बंधना दिवशी नक्कीच दूर करा। तुम्हाला सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।